पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील पोर्शे कारची तात्पुरती नोंदणी रद्द करणार पुणे आरटीओनं पाऊल उचललं। या मोटारीची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला याबाबत नोटीस बजावली जाणार। पुढचे 12 महिने कारची नोंदणी करता येणार नाही। बिघाड असलेली पोर्शे वडिलांनी मुलाला दिली। मुलाला गाडी चालवू देण्यास ड्रायव्हरला विशाल अग्रवालनंच सांगितलं होतं। ड्रायव्हरची पोलिसांना माहिती। कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही मुलाला कार दिल्याचंही उघड केलं। सुप्रिया सुळे आणि अग्रवाल यांच्या कुटुंबियांचे काही संबंध आहेत का? नितेश राणेंचा सवाल। तर आरोपीचे वकील हे शरद पवारांचे निकटवर्तीय, नितेश राणेंचा दावा। अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली। तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अहमदनगरमधल्या बोट दुर्घटनास्थळी दाखल। थोरातांकडून बोट दुर्घटनेचा आढावा। बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू। अहमदनगरच्या अकोलेमध्ये बुडालेली बोट बाहेर काढली। दोघांचा शोध सुरू। उजनी धरणात बुडालेल्या सगळ्या 6 जणांचे मृतदेह सापडले। 21 मे रोजी बोट भीमा नदी पात्रात बुडाली होती। 7 जणांपैकी 1 जण पोहून आल्यानं वाचला होता। कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता। उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये प्राथमिक बोलणी झाल्याची काँग्रेसमधल्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। बीड लोकसभा निवडणूक काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत। शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे। तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंना अभिलेख तपासणीची सूचना। राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती गंभीर। तात्काळ मदत आणि उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा। राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती। आज याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची दाट शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर। शिंदे दुपारी 3 वाजता मराठवाड्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आढावा घेणार। सर्व जिल्हाधिकारी, पालकमंत्री, कृषी अधिकारी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। सांगलीमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात विशाल पाटलांची उपस्थिती। काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटलांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण। या स्नेह मेळाव्यात काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलेलं स्नेहभोजन म्हणजे अधिकृत केलेला गद्दारीचा पुरावाच आहे। त्यामुळे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी। ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांची मागणी। मुंबईतील डिजिटल होर्डिंग्सचाही वाहतुकीला धोका असल्याचं समोर। पालिका डिजिटल होर्डिंगबाबत नवं धोरण तयार करून अंमलबजावणी करणार असल्याची माहिती। यासाठी आयआयटी तज्ज्ञ आणि पालिकेतील अधिकारी अशी 6 जणांची समिती स्थापन। 1.5 महिन्यात समिती अहवाल देणार। वाहतूक परवान्यासाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही। 1 जूनपासून नवे नियम लागू होणार। ड्रायव्हिंग टेस्टसाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही। खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये टेस्ट देता येईल। स्कूल या संदर्भात सर्टिफिकेट देईल। अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता। 11वी ऑनलाईन प्रवेश नोंदणी उद्यापासून अर्जाचा एक भाग भरता येणार। 10वीच्या निकालापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार। आज विद्यार्थ्यांना डमी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत। आरटीई प्रवेशाला यंदा भरघोस प्रतिसाद। प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश अर्ज जास्त। आरटीईच्या 1,04,687 जागांसाठी 1,30,000हून अधिक अर्ज। प्रवेश अर्ज करण्यासाठीची मुदत 31 मे रोजी संपणार। अजून येत्या 10 दिवसात प्रवेश अर्जामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता। जगातील बहुतांश देशांमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून वापरात असलेल्या इंग्रजीचं अभ्यासक्रमातलं बंधन शिथिल। सध्या 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजीचं शिक्षण अनिवार्य। मात्र यापुढे 11वी आणि 12वीमध्ये इंग्रजीची सक्ती नसेल। 3री ते 12वीसाठीचा अभ्यासक्रम बदलणार। राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा नागरिकांसाठी खुला। 3 जूनपर्यंत आराखड्याच्या मसुद्यावर अभिप्राय पाठवता येणार। 12वीच्या परीक्षेत मराठी भाषा विषयात तब्बल 3,342 विद्यार्थी नापास। तर नोंदणी केलेल्यांपैकी 674 विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नसल्याची माहिती समोर। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 11%वर। मुंबईमध्ये पुढच्या आठवड्यापासून 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता।
मतमोजणीला संपूर्ण दिवस ड्राय डे असू नये या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी. न्यायालय काय आदेश देणार याकडे सगळ्यांचे लक्ष. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने याचिका दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणी टंचाई पाहता सगळ्या मोठ्या बांधकामांना 15 जूनपर्यंत स्थगिती. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश. सोबतच चारा वाहतुकीलाही बंदी. नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा नाही तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा. पुरवठा वाहनांची दुरुस्ती, वॉल्व बदलणं, वॉल्वच्या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद राहणार. पाणी काटकसरीनं वापरण्याचं महापालिकेचं आवाहन. नाशिकमध्ये कोथिंबिरीसह पालेभाज्या महागल्या. कोथिंबीर 75 रुपये जुडी तर मेथी आणि कांद्याची पात 50 रुपये जुडी. शेतमालाची आवक घटल्यानं बाजारभाव तेजी. पवई तलाव परिसरातील पक्षी आणि मगरींच्या प्रजोत्पादनाला संरक्षण. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे जलपर्णी काढण्याचं काम 10 जूनपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित. पुणे अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली. आता बारमध्ये 25 वर्षांखालच्या तरुण-तरुणींना मद्य दिल्यास 50,000चा दंड. कारवाईला प्रारंभ. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. करवीरचे काँग्रेस आमदार PN पाटील यांचं निधन. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आमदार PN पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून श्रद्धांजली. त्यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळवलेलं नेतृत्व आपण गमावलं. अजित पवार यांच्याकडून भावना व्यक्त. नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची गंभीर समस्या. इगतपुरी तालुक्यातील गावखेड्यांमधल्या महिलांची पाण्यासाठी पायपीट. अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठला. नाशिकमध्ये 22 दिवसात डेंग्यूचे 19 रुग्ण आढळले. महानगरपालिकेकडून शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये धूर फवारणीवर भर. राज्यातल्या 23 जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. सगळ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 24.3%. गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातल्या धरणांमध्ये 34.36% पाणीसाठा होता. शेततळ्यामध्ये पोहायला गेलेल्या 2 चिमुकल्या सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या पाबळमधली घटना. सोलापूरमध्ये एसटीची रिक्षा आणि दुचाकीला धडक. अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 6 जण जखमी. अक्कलकोटच्या A1 चौकातली घटना. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला रुग्णवाहिकेची धडक. रुग्णवाहिकेमधल्या डॉक्टरचा जागीच मृत्यू. वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या धोत्रा जहागीर गावाजवळची घटना. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव एकता नगरमध्ये 25 वर्षीय महिलेची हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. नागपूरच्या हिंगणा MIDC मधील इंक निर्मिती कंपनीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. बुलढाण्यातील खामगाव शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेला मध्यरात्री भीषण आग. आगीमध्ये अनेक वर्ग आणि कार्यालये जळून खाक. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची गणना. यासाठी भंडाऱ्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका व्याघ्र प्रकल्प, प्रादेशिक वन विभागाच्या जंगलात 161 मचानांची उभारणी. चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या तेलिया भागात सोनम आणि कॉलरवाली या वाघिणी भिडल्या. झुंजीचा व्हिडिओ व्हायरल. वैशाख पौर्णिमेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहाळा महोत्सव साजरा. यावेळी बाप्पाला 5,000 शहाळ्यांचा नैवेद्य अर्पण. सांगली जिल्ह्यातील करगणी गावच्या सचिन खिलारीचा जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रम. पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारात सचिननं आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकावलंय. भारताची 5 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई. मतमोजणीनंतर ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्या पक्षाकडून ज्या नेत्याचं नाव सुचवलं जाईल तो व्यक्ती देशाचा पंतप्रधान असेल. 2004मध्येही अशीच प्रक्रिया राबवली होती. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांचं महत्त्वाचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा आणि पंजाबमध्ये सभा घेणार. तर गृहमंत्री अमित शहांच्या उत्तर प्रदेशमध्ये 4 सभा होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आर्थिक वर्ष 2023-24 साठी केंद्र सरकारला 2.11 लाख कोटी रुपयांचा सर्वोच्च लाभांश देणार. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांश देण्यासंदर्भात निर्णय झाला. भारतीय वंशाचे वैमानिक गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक ठरलेत. थोटाकुरा यांनी ब्लू ओरिजिन कंपनीच्या अंतराळ यानात बसून सफर केली आहे. टेक ऑफ ते लँडिंग पर्यंतचा संपूर्ण प्रवास फक्त 10 मिनिटं चालला. जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची निवडणूक पार पडताना पाहणं विलक्षण आहे. US राजदूत गारसेट्टी यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.